भाजपनी सांगितलं की आम्ही व्हीप जारी केला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सदामामांना, परंतु ही जी अंबरनाथ महाविकास आघाडी स्थापन झाली होती ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी मिळून केली होती. काँग्रेसचे 12 नगरसेवक निलंबन झाले आणि ते भाजपमध्ये विलीन झाले. त्यामुळे हा जी अंबरनाथ महाविकास आघाडी जी होती ही रद्द झाली, इनव्हॅलिड झाली आणि आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे 4 आणि आमचे 27+1 अपक्ष असे 28 आणि टोटल 32 मिळून शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी स्थापन केली आणि 32 सदस्याची ही महाविकास आघाडी स्थापन केली. आणि आता हा जो ते म्हणतात की या व्हीप लागू होणार आहे, पण इनव्हॅलिड जो महाविकास आघाडी अंबरनाथ महाविकास आघाडी इनव्हॅलिड झाल्यामुळे व्हीप लागू होणार नाही. तर मी सर्व नगरसेवकांना मी या ठिकाणी अपील करतो की विनंती करतो की कोणत्याही कोणालाही महाविकास आघाडीचा अंबरनाथ महाविकास आघाडीचा व्हीप लागू होणार नाही. तर अंबरनाथच्या विकासासाठी आपण ज्या ज्या विभागातून निवडून आला त्या लोकांसाठी, त्या विभागाच्या विकासासाठी आपण उद्या आमचे सदामामा नगराध्यक्ष यांचे कॅन्डिडेट आहेत, शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडीचे, त्यांना सर्वांनी हात वरती करून निवडून द्या आणि आपल्या अंबरनाथचा विकास आणि आपल्या विभागाचा विकास आपण सर्वांनी मिळून एकत्र करूया. कोणीही त्या अंबरनाथ विकास आघाडीचा व्हीप कोणालाही लागू होणार नाही, कोणीही निलंबन होणार नाही, कारण का तो इनव्हॅलिड आहे गट आणि रद्दही झालेला आहे. त्यामुळे मी सर्वांनाच विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून आम्हाला मोठ्या मताने निवडून द्या, हीच विनंती करतो. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.